भक्ता विन देवा कैसे रूप घडे सेवा शोभविले एर एरा सोने एके ठाये हिरा देवा विन भक्ता कोण देते निष्कामता शोभविले एर एरा सोने एके ठाये हिरा तुका मने बाळ माता जैसे स्नेहगाळ शोभविले एर एरा सोने एके ठाये हिरा विठ्ठला भक्ता विन देवा कैसे रूप घडे सेवा सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज यांची सेवा आहे आणि ती सेवा बेसवाडू नका। महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आणि घनसावंगी तालुक्यामध्ये सुंदर
छान आदर्श पानेवाडी या गावामध्ये ऋतूमध्ये काही भाग पाडले. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. शरीरामध्ये काही भाग पाडले, टप्पे पाडले, वेळेमध्ये भाग पाडले. तसं वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासातला शेवटचा महिना म्हणजे हा कार्तिक मास. आवाज आला ना प्रत्येकाला किल्लर. आणि त्या चातुर्मासाच्या सांगतेवर आपल्या गावातला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, धूप आरती, अन्नदान ऐश्वर्यानं अठ्ठासानं चालू आहे. त्याबद्दल संयोजक, नियोजक, व्यवस्थापक मंडळी, पट्टी देणारे, पंक्ती करणारे, सगळ्या धर्माचे बळीराजा, शेतकरी आणि गावातील तरुण युवक मंडळ, वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि आमच्या परिवाराच्या वतीनं गावकरी मंडळीचं कोटी कोटी अभिनंदन. मला 61 वर्ष झाली आणि आपल्या सप्त्याला 111 वर्ष. बघा ना, मला 61 वर्ष लागलं पाणीवाडीमध्ये खातं ओपन करायला. अर्धा म्हातारा झालो, पण 2 वर्षापासून चालू लागलं. मी मला एकादशीला सोडता येत नाही. कधी लक्षात ठेवा. म्हणून चांगलं वाटलं या पद्धतीनं, सुंदर, छान. आणि जवळजवळ तुमच्या सत्याला मोठ्यांचा आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. शिवाजी महाराज, म्हातारे बाबा आणि जवळजवळ जयराम महाराज भोसले. आळंदीमध्ये एकच जयराम जन्माला बी आले आणि त्या गावातलेच महाराज, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये फक्त जयराम. आता हे जे नंतर संस्थेत झाले ना माणसं, ते आले गेलेले, पण खंदानी माणूस कोण? जयराम. आणि त्याच्यानंतर इकडे लक्ष्मीकांत महाराज, यांची सेवा आहे, सुंदर, छान. आणि त्याच्यामध्ये मला योग लागली, सुंदर, नंबर 1. आणि आपल्या गावचं वैभव तुकाराम महाराज, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेची, सुंदर, छान, त्यांची भेट झाली. आणि जवळजवळ तुमचं गाव हुशार आहे, डीएड करून सीईटी केलेलं. म्हणजे कोणत्या महाराजाला कोण घ्यायचंय आणि किती द्यायचंय, हे सत्य त्या टोळी मुख दबावून नाही यजमानाच्या मनावर. महाराज रुसू त्या आनंदात उड्या मारीत जाऊ. म्हणून आमचे यजमान प्रमाणच नाही, राजू नाना नारायणराव भाकड आणि पुन्हा त्रिंबकराव दगडूबा चव्हाण. मी तरी म्हणलं माझा पानेवाडी मध्ये कस काय, तर 2 माणसं चांगले भेटली मला कमवून. सुंदर. आणि मी संस्थेतला माणूस नाही, मी चिंतन केलेला माणूस नाही, मी अभ्यास केलेला माणूस नाही. माझ्याकडे एक आहे, महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये मराठी समाजामध्ये वारकरी रत्न आणि वारकऱ्यातला हिरा म्हणजे मारुतराव महाराज दस्तापूरकर. त्यांच्या सहवासामध्ये मी 10 वर्ष राहिलो. त्या बाजरीच्या कन्या तुमच्या कर्णपात्रामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार आहे. येत काही नाही, पण एकही दिवस रिकामा नाही. आवाज आला ना प्रत्येकाला, का येऊ खाली. वेळेत बसल एवढं कीर्तन. आणि कोण्या माणसाला जर शंका असेल तर 2 मिनिटांमध्ये उठून टेजवर यायचं, आमच्या गावात फोन लावायचं. मला वाचता येतंय तुकाराम महाराज, लिहिता येत नाही. वस्तुस्थिती. पैसा घेता येतंय, पैसा देता येत नाही. नाही हो. पण एक आहे,
ती मारोतराव महाराज सेवा आहे. तनु मनु जीवे चरणाशी लागेल. आग्रत्वा करावे. पण कमिटी कार्यकर्ते सगळे म्हणू लागले महाराज या. पण या वर्षी मी म्हणलं चला. विचारलं कस काय नेमकं. मी पंढरपूरच्या विठोबाला सोडलं आणि पानेवाडीच्या विठोबाला धरलं. बरोबर आहे का. पुन्हा हनुमंतराय ग्रामदैवत आहेत एक आणि सुंदर निवेदन. आणि पुन्हा 4 महिने आपल्याकडे विना उभा. ही वस्तुस्थिती आहे दोन्ही मंदिरामध्ये. आणि पुन्हा 2 सप्ते रगड. बरोबर आहे का. इतके दिवस माझा मोबाईल नंबर कुठं गांजर गोंड्यात पडला होता का. असलं खमंग गाव आता मी कसं सोडू. अहो मांजराला दुधाचं घर गवसावं. बाईने किती छेड. बरोबर आहे का. यस का नो. इंग्रजी शिकलो येडं कवर राहू. चांगल्या पद्धतीने नंबर 1. ऐका तरी मला वाटलं भजन्याचं काय होतंय की. मी 500 किलोमीटर प्रवास केला आणि भजन्याकडे पाहिलं ना ते मला वाटलं मी घरीच आलो. नंबर 1 हे बा मृदंगे लहानच आहे दोघं बी पण बिबट्या वाघ. हे जॅक लहान आहे पण 16 टायरची गाडी उचलाली. नाही गावाला मानावं लागल. नंबर 1 आणि मजा बरोबर बी आमचे शिवराज गुरुजी आले शिंदे संस्थेतले माहिती. त्याच्याकडे आज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 200 विद्यार्थी. पण पंढरपुराहून प्रवास केलेला म्हणलं गुरुजी चला असं जायचं ते असं जाऊ. ते म्हणले ठीक आहे. म्हणून आता ऐका 77 कीर्तन आहे आणि भजने नंबर 1 आहे. हे पहा देशाचं संरक्षण मिलिटरीवर आहे आणि कीर्तनकाराचं संरक्षण भजने. तुम्ही इंदुरी करा ना गिरगाव करा ना ढोक आणा डबडी आणा वाजविणार भजन्या नसत्या पटका घेऊन तर बस स्टँडला जाईल. बरोबर आहे का चूक आहे. नंबर 1 भजने छान. गावाला पुनश्च एकदा अभिनंदन. आता ऐका अभंग किती चरणी आहे बोला. 4 चरणी. अभंग गुणाचा तुकोबरायचा अभंग देऊचे. बरोबर येणे करी. कुठे गेले पहिले येणे करी चोळणे आलेत ना. राग आला नाही ना आणि आला तर काय करणार. उत्तर बघा ना. पण एक आहे हिने करायला गणड्रेस काय असला पाहिजे. धोतर असलं लक्षात ठेवा. म्हणजे शोभा दिसती. कधी लक्षात ठेवा. PSI वकील फिर्यादी आरोपी सगळेच कोर्टात जातात पण वकिलाला 11 वाजता काय घालावं लागतंय कोट घालावं लागतं. PSI ला 11 वाजता गणड्रेस घालावंच लागते. बरोबर आहे का चूक आहे. जसं इने करेला ना महाराजाला धोतर पाहिजेच तुम्ही पटका बांधला नाही असं म्हणायचं जमतंय का. जमतंय का नाही ना. म्हणून त्याला वाटलं असेल हे बाय अरमुट आलं हिची तर मोही पळवा पळू केली. पण तसं काही नाही. मी गट गिळलं. पुन्हा म्हणलं बाबा उभा राहतंय का नाही कोणी. उत्तर बघा नंबर 1 चांगल्या पद्धतीनं. आता अभंगाची सुरुवात करायला तुम्ही 111 वर्ष झालीत आपल्या सप्त्याला म्हणून लय मोठ्या मोठ्याचे कीर्तन ऐकलीत. नगाऱ्याचं गाईन टिमकीचं गाईन. आता ऐका अभंग तुकोबरायाचा आहे. तुकोबराया महाद्वारामध्ये गेले पंढरपूरच्या आणि देवाला म्हणतात देवा पांडुरंगा विठोबा नारायणा जरा याद राखा जाण ठेवा आणि त्याच्या पदाची आणि रूपाची जागृती करतात. काय करतात. देवा हे वीट ही जागा हे तुम्हाला पद हे तुम्हाला गाव आणि मंदिराचा गाभारा हे तुमच्यावर अवलंबून नाही. बर मग कोणावर आहे. आता 2 मिनिटात मुद्दे ऐका. गावानं सरपंच केला का सरपंचानं गाव केलं बोला. गावानं सरपंच केला. बोल जा सगळे. उगा लक्ष्मीपुरी सामान ठुल्यावर बसायचं नाही. बोललं पाहिजे. उत्तर आहे का
तालुक्यानं आमदार केला का आमदारानं तालुका? तालुक्यानं आमदार केला. माझं बोलणं कळालं ना तुम्हाला? उत्तर बघा आता. हिरीला किंमत हिरीमुळे का हिरीला किंमत पाण्यामुळे? बोला. हिरीला किंमत पाण्यामुळे. घराला किंमत घरामुळे का घराला किंमत माणसामुळे? चला बोला, वेळ कमी आहे. माणसामुळे. माणसाला किंमत माणसामुळे का माणसाला किंमत माणुसकीमुळे? चला बोला. बोला. माणुसकीमुळे. बाईला किंमत बाईमुळे का बाईला किंमत मालकामुळे? चला बोला. बोला. कुणामुळे किंमत? कुणामुळे? बाईला किंमत मालकामुळं. कोण्याही बाईने टिम टिम करायचं नाही. पहिलं काहीच नव्हतं, माया पाय तर लक्ष्मी आली आहे. नाही बरोबर आहे का नाही? का चॅनल बदलू? माझ्याकडे 2-3 चॅनल ठेवून दिलीत मी. लेकरं असले ना कुल्फी, टाटाचे इंजिन आहेत ना, पिस्ता बदाम काजू तुकाराम महाराज. कधी बघा. हा म्हणून बाईच्या कपाळाचं कुंकू बाईचं नसून मालकाचं. बाईच्या हातातले काकणं ते मालकाचे, पायातले जोडवे मालकाचे, गळ्यातलं मंगळसूत्र मालकाचं आहे. माझ्या कपाळाला गंध देवाचा आहे. माळ कुणाची आहे? देवाची. जानवं कोणाचं आहे? देवाचं. नाव कोणाचं घेतो? देवाचं. कधी लक्षात ठेवा. हा आता एवढं बोललो ना, ते तुकोबारा देवाला म्हणतात, देवा पांडुरंगा विठोबा, हे तुमचा देवपणा तुमच्यावर नसून हे पा पाहणेवाडी गाव एका विचारामध्ये आलं, एका मीटिंग मध्ये आलं. म्हणून राजा छत्रपतीचं चांगल्या पद्धतीने दिव्य ते भव्य मंदिर, पांडुरंगाचं मंदिर आणि हनुमंतरायाचं मंदिर. कधी लक्षात ठेवा, गावामुळे छत्रपती एकीकरण आहे गावचं. ही गरज आहे ना. असं म्हणणं वेगळं, ते तुकोबराया मी म्हणण्यापेक्षा अभंगाचं पहिलं
मला वाटाले मी पानेवाडीमध्ये नाही, आमच्या पंढरपूरच्या 65 एकर मध्ये आणि माऊली महाराज मुळेकरांच्या फळावर बघा ना, काय वातावरण बोललो, काय भजनी नंबर 1 आणि काय आवाज आहे नंबर 1 केलं. असं वाटायला खिशातलेच 500 रुपये द्यावे, पण हे गोसायाचं घेत नाहीत ना. कसे घेतील मोठी माणसं ओबीसीच. अभंगाचं शरण, हा पाणी पित राहा, चिंता करायची नाही. मज कीर्तन कसं आहे, खाऊन पिऊन मागं पडत ते पडत अजिबात टेन्शन नसतंय माझ्या. आता अभंगाचं शरण बघा, 9:45 वाजले, बरोबर आहे ना. आणि मी राईट टाइम सांभाळणारा माणूस आहे, मध्ये 61 वर्ष वय आहे आणि आणखी 3 कीर्तन उभारून कसं बसू वाटेल, टक टक दिसत येईल. आता 1.25 तास पंढरपूरला काल्याचं कीर्तन करून आलो आणि हे 2 तास कधी बघा. आणि उद्या पुन्हा हे पा, कोणाला लाभू न लाभू, गबरूला पाणीवाडी लाभली, जेवण झालं की दुसरा फोन आला डायरेक्टच, उद्याच म्हणले गोड जेवणाचं कीर्तन आलेत का. मी म्हणलं काय गाव आहे बाबा, हा तारावर आकडे टाकायची, डायरेक्ट डिपोरच आकडा पत्रिका, उद्याच कीर्तन आलोच म्हणलं. तेव्हा किती खमंग गाव आहे बघा तुम्ही. नंबर 1 आता अभंगाचं शरण बघा, सुंदर दिलं. नंबर 1 भजने तेव्हा भक्ता विन देवा आणि कैसे रूप घडी सेवा. जर पानेवाडीच नाही तर माझ्या देवाला कोण विचारतो. माझं बोलणं कळालं. वारकरीच नाहीत, माळकरी भजनेच नाहीत, संत नाही, साधक नाही, देवाला कोण विचारतंय? कोण विचारतंय मला? कीर्तन कळालं ना. आता तुम्हाला साधे मुद्दे बांधायचे. औषधाला किंमत औषधामुळे नाही, औषधाला किंमत रोगामुळे. औषधाला किंमत, सावलीला किंमत सावलीमुळे नाही दादा, सावलीला किंमत उन्हामुळे. कधी लक्षात ठेवायचं. हा कीर्तन कळालं ना. हे पा, जन्माला किंमत काय आहे, मरण म्हणून. गोऱ्याला किंमत काय, काळे म्हणून. नाकावाल्याला किंमत काय, नक्के म्हणून. पापाला किंमत कशामुळे, कधी बघा. उजव्या हाताला किंमत डाव्यामुळे. तुकोबारा देवाला म्हणतात देवा भक्ता विन देवा आणि कैसे रूप घडे सेवा. जोपर्यंत ही वारकरी मंडळी नव्हती तोपर्यंत देवाला काहीच नव्हतं. बर एवढं म्हणत नाही, 2 मिनिटात ऐका. जोपर्यंत वारकरी नव्हते तोपर्यंत देवाला नाव नव्हतं, रूप नव्हतं, रंग नव्हता. पुष्कळ असतात पण करल शेवच कळत नाही. निसताना बैलाचा बुगा नद्या. बऱ्याच बायका मी स्वयंपाक करणार बघितल्या, कशात बी मसाला चव नाही कशाला, लबाड नाही. बरेच वाजविणारे बघितले मी, पण लावणारे बघितले. पण हे 2 असे हिरे, मृदंग लावता येतय, मृदंग वाजविता येतय, आणि मी बोलालो त्याच्यावर थाप टाकता येत. कधी बघा. भजने नंबर 1 भेटले. सुंदर नुसतं बघितलं. मी 500 किलोमीटर प्रवास केला
पण भजन्याकडं मृदंगाकडं गावाकडं बघितलं ना 5 नारळ पाणी पिले इतकी ताकद. म्हणलं खास गावाचं पुण्य. आणि पत्रिकेवर बघितलं 111 वर्ष. आता हा कार्यक्रम असाच चंद्र सूर्य तोपर्यंत चालावा. बस तुम्हाला 2 मिनिटात सांगू. माळ घालणं सोपं आहे पण टिकविणं अवघड आहे. पैसा कमीनं सोपं आहे पण सांभाळणं अवघड आहे. नियम घेणं सोपं आहे पण चलविणं अवघड आहे. सुन येणं सोपं आहे पण सुन संग जमणं ये. बरोबर आहे का तू काय? नाही तर बोया म्हणतात ही पिढा कुणा आणली ग गावाला. कधी लक्षात ठेवा. पण एक आता महाराज नामदेवराव देवाला म्हणले देवा नियम आम्ही केला पण नियम चालवायचं तुमच्याकडे. नामा म्हणे केशव राजा कशाला आधार कार्ड लागाले. कशाला काय लागाले? आधार कार्ड लागाले. राशनच्या दुकानावर घरातल्या कोण्याही माणसाला अंगठा लावावा लागला. बरोबर आहे का चूक आहे? तसं बोललं त्याला काय लावावं लागले? प्रमाण लावावं लागायले. माझ्याकडे 2 भुईमुग आहेत, उपटी आणि पसरी. जुनं गाव आहे ना पसरी, नवीन गाव आहे का उपटी. अरे गाव हुशार आहे. इथं पसऱ्या उपट्या कसा आणि एवढे हिरे रत्न वाघ भजने कसं जमल. आता अभंगाचं शरण बघा. नामा म्हणे केशव राजा केला नेम. बघा ना पडता जड भारी नेमान टळे निर्धारी. आज 111 वर्ष झाली. आपले आजोबा आपले बाप आणि पंजे ज्यांनी चातुर्मासात सत्ता उभा केला त्या माणसाचं पुण्य बघा. आणि आज बघा वानेवाडीमध्ये पहिल्या काळामध्ये पापुड्या बाजरीच्या आणि शेंगा भेटत नव्हत्या होत्या का. पण आज पिस्ता बदाम काजू आहेत आपल्या पाणीवाडीमध्ये. आहेत का नाही? पहिलं पाणी नव्हतं पण आज गोकुळ झालं. गोकुळ बघा. कोकण मध्ये गोव्यामध्ये गेल्यासारखी पाणीवाडी झाली. घनसावंगीचं घटक झालं चमाचम घर. आणि पहिले एक गाडी नव्हती, आता घराघरात गाडी झाली पाणीवाडी. पहिला एक मोबाईल नव्हता, घराघरात मोबाईल झाला. आणखी एक पुन्हा 200 वर्ष सत्ता चालू द्या, या पाणीवाडीत अशी ताकद येणार आहे कुत्र्याच्या गळ्यात मोबाईल. ही ताकद आहे. काम केलं ना दाम मिळत आहे, भक्ती केली ना देव मिळत आहे, मेहनत केली ना माल होत आहे, आणि देवाला दिलं ना देव देतो. तपाचे सामर्थ्य कपिंडाला चिरंजीव
कैसे रूप घडे शेवा. आता कोण्याही माणसाला वाटायला काम नग खाला राहू. बरोबर आहे का तुझं? बरोबर आहे का? घर गावात नग रोडवर राहू. खरंय का खोट आहे? पाणेवाडीला नग कोणाला वाटेल घनसावंगीला राहू. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? कोणालाही वाटायला डोसक काळं राहावं आणि तोंड पांढरं राहावं. बरोबर आहे का तुकाराम महाराज? आता हे बरेच माणसं दिसालीत बघा वयस्कर, पण डाय लावून काळे फिट. काय डबल शेवंती आहे तुमची. पॅकिंग भारीन माल खिडका. बरोबर आहे का चूक आहे? का मळमळ करायला कोणला? कधी बघा दृष्टिकोन कसा आहे. कोणाला वाटले डोसकं काळ राहावं तोंड पांढर राहावं, पण नेमकं डोसकं व्हाले पांढर आणि तोंड व्हाले काळ. लबाडने परिस्थिती आहे मला. आता शेवा चाललंय शेवा. तुम्हाला एक सांगायलो, देव धर्म देश आणि धर्म समाज, गाव वार्ड अंगण आणि आरोग्य समाज. जेवढी काळजी दाताशी करता एवढी काळजी देवाची करता. जेवढी काळजी घराची करता तेवढी काळजी मंदिराची करा. जेवढी काळजी मंदिराची करता दादा तेवढीच काळजी शाळेची करा. माझं बोलणं कळालं? जेवढी काळजी मोसंबीची करता, जेवढी काळजी लिंबोणीची करता तेवढीच काळजी दारातल्या तुळशीची करा. बरोबर आहे का चूक आहे? जालना जिल्ह्यातले पूर्ण तालुके, दुकानदार आणि कंपन्यांना माझं आव्हान आहे, कोणा व्हिडिओ करायचा ते करा, टाका उडा. लग्नाच्या अगोदर कार्यक्रम असते बघा, शाल अंगठीचा म्हणजे साखरपुड्याचा. त्याच्या त्या मुलीसाठी एक एवढी ती पेटी द्याली, तिचं नाव काय? श्रृंगार. कोणी मेकअप पेटी म्हणते. बरोबर आहे का? श्रृंगार आणि मेकअप एकच की? एकच. पातळ आलं त्याला शेंबूड म्हणतात, वाळलं त्याला बेकूड म्हणतात. दोन्ही एकच की? चावल आणि तांदूळ एकच म्हणतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का चूक आहे? आता उत्तर बघा. मग ती श्रृंगार पेटी असते ना, प्रत्येक दुकानदारांना माझं आव्हान आहे, त्या पेटीमध्ये त्या मुलीसाठी, ताईसाठी, माझ्या नातीसाठी, माझ्या बहिणीसाठी तुळशीची माळ टाका. ही गरज आहे काळाची. कधी आणि पोरायला सांगायलो, बापाच्या तेरव्या करण्यापेक्षा, पुण्यतिथ्या करण्यापेक्षा तुम्ही एक करा, आई वडिलांना जिवंतपणे समजा. झालं कीर्तन? बायाला सांगायलो, हे मालकाला इशारीनात त्या वड पौर्णिमे दिवशी आणि वडाला येडे घालायचा. आता काय पसारा. लबा नाही हो. त्या वडाला येडे आणि मालकाला मग त्यात वड सावित्री पूजा करायचा आले आणि मग साडी पडली तर काढून. काय पसारा. बरोबर आहे का चूक आहे? तुकाराम महाराज बरोबर आहे का रॉंग नंबर आहे? ही परिस्थिती आहे महाराज. बर मी लोकांना सांगायलो, मोही बायको दिव्या खाली अंधार, सांग्याच्या घरी वांगे, टावर खाली रेंज नाही, हल्लो. परिस्थिती आहे महाराज. एका दिवशी 3 कीर्तन करून घरी गेलो. गेटला गेलो तर गेटकडे येईना. म्हणलं काय करायलीच ग? काय नाही म्हणली, पंचमी नागाची पूजा करायची. आता भिताडा काळ कुठं चित्रकलेची परीक्षा दिलीच ग? म्हणलं तू चिपडी. म्हणली झालं नाही का नागाची पूजा? नाही माय म्हणली, नागाला दूध पाजायचंय. अगं म्हणलं नागाला दूध पाजण्यापेक्षा चिपडे मधुला पाणी पाज. बरोबर आहे का तुझं?
कसं आहे मालकाला झालं काम झालं काम. आता ह्याला प्रमाण आहे सापा दुध पान करू नये एक करा चांगल्या पद्धती. आता काही काही भजन महाराज म्हणते बघा हा साय कर हुंदरा मांजराच्या गोष्टी सांगत आहे तुला कदू कळत इकडे येऊ प्रमाण असते कधी लक्षात ठेवा. मी तुमचा भाऊ आहे तुम्ही माझ्या बहिणी आहे. तुम्ही लोणचं म्हणता का खार लोणचं म्हणता का खार काय लोणचं बरोबर आहे ना. मला 2 मिनिटात सांगा लोणचं घातल्यावर 10-12 दिवसाला हलवावं लागते हलवावं लागतंय का नाही. नाही तर पाणी सुटते आणि बुरा येते. कीर्तनाला बसलेला माणूस हल्ला पाहिजे आणि हसला पाहिजे. दुकोट्याला बसल्यावर कामा नाही. त्याला प्रमाण आहे. फोडीली गवरी प्रत्येक गावाला रस्ता लाईट आणि पाणी आणि प्रत्येक तरुणाला नोकरी आणि प्रत्येक भजनाला गाडी देतो. फक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 6 महिने मला करा. बरोबर आहे का चूक आहे. पण मला कोणीच म्हणलं नाही मधू फार्म भर म्हणून इतका आपली साबून नाही तर मलाही बिन पाण्याचे नारळ जमा करू वाटेना नसलेला साडी. काय नंबर 1 प्रमाण दिलं. अपेक्षेच्या पुढे दिलं. फोडीली गौरी एक माणसं पाहिजे अभंगाचं शरण क्लिअर करायलो भक्ता विन देवा तुकाराम महाराज कैशी रूप गणेश सेवा. एक चरण क्लिअर झालं मंडळी. भक्त आणि देव माझं बोलणं कळालं ना. फिर आणि पाणी घर आणि माणूस पती आणि पत्नी गुळ आणि गुढी प्रकृती आणि पुरुष देव आणि भक्त शोभले कसे सायळकर सांगत नाही. अभंग क्रमांक 2
आणि आपला टाइम आहे 8:30 ते 8:30 म्हणजे झोपीत कीर्तन केलं नाही पाहिजे. आणि कीर्तनात कधी लक्षात ठेवा, आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो 7 ते 9 कीर्तन आणि पुन्हा पंक्ती, आधी भजन आणि नंतर भोजन. आता आपल्याकडे कसं आहे, आधी भोजन आणि नंतर भजन, आणि मग ते 9 ते 11 उभा राहते झोपीत कीर्तन. आणि कीर्तनात माणसं फुल जेवते, हा पंखा लावलेला रगा अंगावर घेतली पैड, बायकोला म्हणत ए मला कीर्तन झाल्या उठ व्हाय वय, आणि भजन सुरू झाल्यावर ही येते ओ ओ ओ मोठा साय करायचं कीर्तन, हा निश्चय संगीत ऐकू आले म्हणून गावानं नंबर 1 चांगलं केलं. या पा 111 वर्ष कार्यक्रम चालू आहे ना, 8:30 ते 10:30 म्हणून 10 वाजले. आतापर्यंत मी बोललो ना, मी तुम्हाला याला दृष्टांत दिला, शोभविले येर येरा एकूण एका. आता माग मी बोललो ना तुम्हाला एका तासभर, येर येरा उत्तर बघा. चला पुढे, सोने एके ठाई हिरा, म्हणजे दृष्टांत दिला, सोन्याची अंगठी करायची आणि त्याच्यावर हिरा ठेवायचा. हिऱ्याला किंमत सोन्यामुळे आणि सोन्याला किंमत हिऱ्यामुळे. आता माग मी बोललो ना, शोभविले येर येरा आणि सोने एके ठाई हिरा. आता सोन्याचं शास्त्र आहे का, सोनं कधी ल्याचं नाही आणि कुणही ल्याचं नाही. कधी ल्याचं, दसऱ्याला ल्याचं. कुणा ल्याचं, श्रीमंत माणसानं ल्याचं. त्याला प्रमाण आहे, तयाचे भूषण श्रीमंताशी, परिसाचे अंगी लो होय सोन, जनाबाईचं प्रमाण आहे. आणि तयाचे भूषण श्रीमंताशी, श्रीमंत माणसाला. आता आम्ही सोन्याच्या मुद्द्या घालू द्या, लोक म्हणतात पितळचे आहे, फुगीरपणा कराले. आणि मोठ्या माणसानं पितळच्या हव्या, सोन्याच्या आहे. बरोबर आहे का चूक आहे? हा मोठं माणूस पडू द्या घसरलं म्हणते, हा घरी पडू द्या का मराले, हा घरी गाडवून आहे ना फिराले बसाले असं म्हणतात. बरोबर आहे का चूक आहे? कधी बघा. हा आता उत्तर बघा, सोनं कधी कुणा ल्याचंही तुम्हाला सांगितलं. सोने एके टाई हिरा, एक चरण क्लिअर झालं आणि त्याला द्रुपद. आता हे द्रुपद सगळ्या संगत फिरत, माझी वाणी तुझी, हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा सगळीकडे चालते. आता 4 चरणामध्ये द्रुपद चालला. माझं बोलणं कळालं ना तुम्हाला? आता 1 चरण क्लिअर झालं, पुन्हा माणसं उठली. तुकाराम महाराजाला म्हणले, तुकाराम महाराज जर देवाला भक्त आहेत, हा मग भक्ताला कोण आहे, कोण आहे? तर मी सांगत नाही सायळकर अभंगाचं, देवाविना भक्ता, 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 देवाविना भक्ता,
बाजूला मी बरोबर 10.5 तास आणणार आणि पुन्हा हवामानाचा अंदाज बरोबर 11ला नेऊन तू काही टेन्शन घेऊ नका. आता उत्तर बघा. चला पहिलं चरण क्लिअर केलं. शोभविले येरेरा 2. आता हे द्रुपद 4 चरणाला पिडणार. माणसं म्हणले महाराज मग भक्ता देवाला भक्त देवाला कोण आहे? त्याचं उत्तर आहे देवा विन भक्ता. आणि कोण देते? निष्कामता. मला 2च मिनिटात कोणी उत्तर द्या. आता देवानं निष्कामता फुकट काय दिले? 2 मिनिटात आहे का? बाबा तुमचं गाव कोणतं? इथलेच का? वा. वय काय बाबा तुमचं? 80. वा 80 वर्ष. बरोबर आहे ना? टाटा 3 जण पार्ट मजबूत आहे. टक टक माझ्याकडे बघायला. बरोबर आहे का चूक आहे? मला 1 मिनिटात सांगा द्या 80 वर्षापासून तुम्ही सूर्याची लाईट वापरली बिल का भरलं नाही? नाही आलं नाही का भरलं नाही? मामा मी काय म्हणतोय कळतंय ना मामा? बोला. वय काय? 80. तुम्ही सूर्याचं बिल भरलं नाही त्याचा अर्थ येत नाही त्याला देव म्हणतात. आणि बिल भरावं लागतंय त्याला 33 किवी. बरोबर आहे ना? म्हणजे त्याला लाईट म्हणतात. तुम्ही 80 वर्षापासून देवाची पाणी वापरलं. पानपट्टी भरली तुम्ही भरली नाही. तुमच्या बापानं भरली नाही. तुमच्या आज्या पंजानं भरायची का? तुम्ही एकनाथ शिंदेचे युवा येईल म्हणजे भरायची गरज नाही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? त्याला देव म्हणतात. बघा ना आता पानपट्टी भरावंच लागती. लाईट पट्टी भरावं लागती. घरपट्टी भरावं लागती. पण काहीच भरण्याची गरज नाही. त्याला देव म्हणतात. मला 2 मिनिटात भैया लेकरा एका माणसाला दात किती? इकडे बघाय का? रोग आलाय का? मी इकडे बघायचो. एक बद्दल बोल. एका माणसाला दात किती? 32. वा सुंदर. असे लेकरं पाहिजे. मला वटीतच घेऊ वाटते. उग माणशी काय कामाची लक्ष्मीचे पिली. एका माणसाला दात किती? 32. एक दात जालन्याला बसवायला एका दाताला 10,000 रुपये लागायले. तर 32 दाताची किंमत झाली 3,20,000. फक्त दाताची किंमत. किडण्यान वाल बघा. किडण्या वाल माणसाला कधी कळतात? दात गेल्यावर दाताची किंमत कळायली. बरोबर आहे ना? गुणातून आल्यावर सावलीची किंमत कळायली. आई वडील मेल्यावर मायबापाची किंमत कळायची. मला हे म्हणायचं. आता हे काल हिची तर निघालाय कालाय तस्माय नमा. कधी बघा किडनीन वाल गेल्यावर कळायलंय ना ही दाताची किंमत आहे. मला 2 मिनिटात फक्त उत्तर द्या. एक आता हे सोयाबीनचं सीझन चालू आहे. बरोबर आहे ना? आता सोयाबीन हरभरा आणि गहू. माझं बोलणं कळालं ना? हलर एक हलर चलिवणारी एक. बरोबर आहे? गव्हाची चाळणी सोयाबीनला जमत नाही आणि सोयाबीनची चाळणी गव्हाला जमत नाही. देवानं असं हलर टाकलं आणि अशी चाळणी टाकली. पंक्तीचं खा, साखरपुड्यातलं खा, घरचं खा, चोरून खा, गुळू गुळू खाते. बरोबर आहे का चूक आहे? आणि जरा आळणी होऊ द्या की मीठ आणा मीठ. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? काय देवाची हुशारी. मला 2 मिनिटात सांगा. आधी ताटामध्ये हात जातोय का जीभ? तुकाराम महाराज हात. मग आंबट तिखट हाताला कळतंय का जिभीला कळतंय? तुकाराम बाबा याला कळतंय. याला प्रमाण आहे माझ्याकडे. जिव्हा जाणे फिके मधुर किंशार येर मांस पर हातानं कळे. माझं बोलणं कळालं ना? उत्तर बघा. मग एवढं देवानं तुम्हाला दिलं ना फुकट. दिले विंद्रिय जीवन
आता पाय दुसरं प्रमाण आहे बघा, जेने हा जीव दिला दान. आणि आपलं कीर्तन कुठं चाललंय, देवा विन भक्ता आणि कोण देते निष्कामता, ते देवाला फुकट देतो. बघा आज आपल्याकडे पंक्ती, पंक्तीचे यजमान आहे बघा ना, कार्यापर्यंत भंडारे बघा ना. पण पंक्तीवाल्यानं अन्नदान केलं, कीर्तनला या अगर न या, फुल जेव्हा बॅटरी चार्जिंग फुल. बरोबर आहे का चुक आहे? एक गण सावमीला गेलं, हॉस्टेल मध्ये चुरून खाल्लं आणि तसंच निघाले. ते म्हणा, ए गंगाराम कुठलाही बिल 1757. हा पण सप्त्यात किती खा, कोणी म्हणते का कीर्तनला नाहीत म्हणून? हा म्हणताय का? आता कोणाला उठून झाला लई पळ वाट निघाली, उगाच मोबाईल हाताला कानाला लावायला. हा आपल्याला वाटायला कोण कुठं जायना झालंय, मशीकडे चालू पळ वाटायला निघाल्या हो. हा कधी बघा तुम्हाला वाटत असेल एवढूस फुटक महाराज दिसाले आणि पाणीवाडीचे 7-8 पोरं अंगावर गेल्यावर काय करणार आहे? या अंगावर एकाला तरी चावत जोग वाढालाय का? काही लोक म्हणजे काय किती चरण झाले? 3 वाजले 10:30. बरोबर आहे का चूक आहे? आणखी 1 चरण राहिले. कधी बघा आता काल इशी तर निघालाय. हा आता माझं 61 वर्ष वय. मी मारुतराव महाराजाकडे 10 वर्ष राहिलो. पहिले आता मला 2-3 घरं चांगले भेटले, आल्या दक्षिणा देऊन पाया पडली, ही पद्धत आहे. पण आता दक्षिणा देऊन नको, आम्हाला लोक देऊन पाया पडला हिजिड्याईला. आणि हिजिड्याईनं 800 रस्ते धरलेत, रोडाला खड्डा, गतिरोधक, बरोबर आहे का, पाण्याचा खड्डा, हिजिडे उभेच. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे का? तर याला प्रमाण द्यावं लागेल. आई रे बेमाल दुनिया आई रे, आई रे बेमाल दुनिया आई रे, आई रे बेमाल दुनिया आई रे, आई रे बेमाल हो आई रे बेमाल दुनिया आई रे, आई रे बेमाल दुनिया आई रे,
5:30 6 बरोबर आहे का? बरोबर आहे का? ही कलियुगाची हवा आहे म्हणून पावसाळ्यात उन्हाळ्यात पावसाळा दळणात कळणार मग म्हणत आचे कसे आले ह्या डोळ्यात माती गेली का इथं कसं आले सांगायला तिथं कुकडा पटला हा मग तुम्हाला एक सांगायलो 10:30 वाजले असा एक सांगायलो कीर्तनला याचं नाही कवाड लावून झोप पट्टी द्यायची नाही सोयाबीनात तिकडे खाप माणसं जीव घालायचे नाही तिकडे फवाऱ्यात मर पण एक कर सप्ताह करायचा नसल करा म्हण कीर्तनला याचं नाही कीर्तनला जा म्हण कीर्तनला जा म्हणलं तरी अर्ध पुण्य लागत बघा ना पंगत करा म्हणा अर्ध पुण्य लागत आहे करविता वृत्त अर्ध पुण्य लागत आणि मोडविता दोघे नरका जाती कधी बघा हा प्रमाण आहे दारू पेलेलं पाप तेवढंच आणि दारू पेणाराच्या हाताला धरून घरी नेऊन सोडलं पाप तेवढं लबाड नाही हा प्रमाण आहे माझ्याकडे आता कोणी गच्ची धरील मै हा केले पाप चेने दिले अनुमोदन आणि दोघाशी पतन सारी कधी लक्षात ठेवा अनुमोदन म्हणजे त्याला धरलं ना त्याला दोघाचं पुण्य लागत कधी बघा हा म्हणून तुम्हाला एक सांगायलो ती गाडी उभी आहे तिथं MH-22 काल सोलापूरला बकळपीड ते पुड्या खपल्या फक्त गाडीत एक पुडी राहिली ती पुडी अशी आहे संभाजीनगरला भेटत नाही जालन्याला भेटत नाही ती पुडी फक्त गबरूला भेटत माझ्याकडे भेटत पुडी अशी आहे पुडी बाई न खाची आणि गुण नवऱ्याला येते लबाड नाही हा ज्या बाईचा नवरा दारू पेत आहे तिने हातवरी कर म्हणावं वा काय पाणीवाडी आहे काय बाईने हातवरी केला नाही दारू मुक्त आहे ज्याला घडना काशी त्याने यावे पाणीवाडी काय गाव आहे अरे वा गाव आणि हातवरी केल्यावर हिचा बुगाच तितक्या माणसामध्ये हातवरी केला टप्पूच का दुग आहे बरोबर आहे का रॉंग नंबर आहे महाराज आता उत्तर बघा म्हणून एक तुम्हाला सांगालो माळी घाला गंधल्या निर्वेशनी बना सहकार्य करा आणि चांगल्या पद्धतीने राहणार तर तुमचं चांगलं होईल आणि हे जर नाही ऐकलं तर हे छत्रपतीची जयंती अवश्य करा पण राजा छत्रपतीची जयंती नाचून करायची नाही राजाची जयंती वाचून करायची आता आपण कसं करतो नाचून राजे छत्रपती देव नव्हते पण राजा छत्रपतीमुळे देवळात देव बसला बघा ना ही वस्तुस्थिती आहे कधी तुम्हाला सांगायलो म्हणून मला एक वाटलं
घनसावंगी तालुक्यातली पानेवाडी राजा छत्रपतीचं मंदिर मी आयुष्यात आज बघितलं. मी मंदिरामध्ये गेलो ना, बरेच पुतळे आहेत पण पावसात उन्हाळ्यात. पण आपला पुतळा कुठे? बोला बोला. वस्तुस्थिती आहे का अतिशोक्ती आहे? वस्तुस्थिती आहे महाराज. ही गरज आहे सध्याच्या काळाची. आणि आपल्या गावामध्ये सगळा समाज आणि सगळे बांधव आणि सगळे तरुण मंडळी आणि बळीराजा शेतकरी एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीनंच तुम्ही हे साधना करता. हे त्याचं बिल आहे. बघा वातावरण, सुई पडली तर ऐकू ये. किती शांत वातावरण. चरण किती झाले? 3. आता फक्त 1 चरण राहिले. 10:30 वाजले. समाजाला कळना 1, समाज सुधारणा 2, माळी घालीना 3. आणि एवढं होईना त्यावेळेस महाराज जालना जिल्ह्यात आले, घनसावंगी तालुक्यामध्ये आले, पानेरवाडीमध्ये आले, वार्डात आले, वार्डातून घरात आले आणि घरातून नात्यामध्ये गेले. बर, नाते किती बघा ना. मग एक नातं असं त्या नाताचे ताटातूच होऊ शकत नाही. कितलाही माणूस बुद्धिवान झाला दुकानाला असं म्हणू शकतंय का? मला साखर न ग, साखरेतली गुढी द्या. म्हणतंय का? म्हणू शकतंय का? साखर आली की साखरेची गुढी आली हे तुटूच शकत नाही. जसं माणूस आहे ना त्या माणसासंग सावली, जशी प्रकृती आहे ना त्याच्या संग पुरुष आहे. ब्रह्म तिथं माया आहे, प्रकृती तिथं पुरुष आहे. माझं बोलणं कळलं ना? जिथं घर आहे, जिथं कुटुंब आहे, तिथं आई वडील आले आणि आई वडील आले की मग नातं आलं. बरं, नातं कसं आलं मी सांगत नाही. अभंग क्रमांक 4. तुका म्हणे बाळ, 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 तुका
सोने के धाई हीरा सोने के धाई हीरा भजन्याला पाकिट देऊन शिरपळ देऊन एखादी अंगठी जरी घातली तर हरकत झोपला बसा नको. काही भजने 200च्या पुढे जायच ना. आणि बिन पाण्याचं नारळण रात रोडवर पडलेले ट्रॅक्टर मध्ये उस खाली. मग म्हणाले भजन्याला कोणी इथे द्यायना. बळेविन शक्ती नंबर 1. काय काय कुचके म्हणतात बघा. आमची माती आमचे माणसं. भजन्याला आणि मृदंग्याला पैसे लागत. काय काय म्हणाले भजन्याला आणि महाराजाला गाड्या काय करायच्या. ह्या डोळ्यात माती गेली का. मशीन शेळ्या टेम्पून जालन्याला चालल्यात का नाही. हरी तैसे हरीचे भजन्यान महाराज ऐश्वर्यान आला पाहिजे चांगल्या पद्धतीनं. ही कालाची गरज आहे. या पा फक्त 15 मिनिटं माझी राहिली. मी जास्त वेळ बोलत नाही. नंबर 1 भजने भेटले आणि सप्त्यातले सगळे संयोजक मंडळी फार सुज्ञ मंडळी आणि 111 वर्षाचा सप्ताह आहे. कळलं का. म्हणून लई पदर घेतला मी. लईच मोळ्याचा नाका पडला. नाही तर बुखाच करतो बुखाच. आता उत्तर बघा कसं चाललंय ते. उत्तर बघा. तुका म्हणे बाळ. आता बाळ वेगळं आणि लेकरू वेगळं. घोडी वेगळी आणि शिंगरू वेगळं. बघा बैल वेगळा आणि वासरू वेगळं. फरक आहे का सारखं. बघा ना. आता गात्यात अभंग आला. तुका म्हणे वत्स धेनुची चित्ती मातेची या चित्ती अवघी बाळकाची जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. कधी बघा. आता बाळ कशाला म्हणतात म्हणजे लहान लेकरू. त्याला आई सारखी आणि आपली काकी बी सारखी त्याला म्हणायचं बाळ. कोणाकडे बी जातंय त्याचं नाव बाळ. सप्त्यातला ही नाव कोणाकडे बी जाते. लबाड नाही. पण कोणीच पाराकडे येत नाही. लांबून जाते. पण आपल्या गावात सोशल मीडिया पत्रकार हे सगळ्यांना गावात यायला पाहिजे. येणं ही जाहिरात करायला पाहिजे. पानेवाडीमध्ये 4 महिने 2 इने उभे. बरोबर आहे का चूक आहे. बरोबर आहे का. हे पुन्हा टाकलं का पेपरला. टाकलं का दुसरं टाकायची. ब्रेक फेल झालं आणि गाडी हीच केली. नाही तिथे हेंडका. बरोबर आहे का चूक आहे. जोक नाही मारा. हिना घ्याची मरमर आहे. पण काय गावाचं मला नवल केवढे बघा. 4 महिने हिना उभा.
सोपं नाही महाराज. हा म्हणून आता बाळ म्हणजे प्रत्येकाकडे जातंय आणि लेकरू आहे ना फक्त घरच्याकडे जात. म्हणून लेकरात आणि बाळात फरक आहे. मला 2 मिनिटात आहे का, दही खाल्लं तर झोप येते आणि चुना खाल्लं तर तोंड सोडत. दही आणि चुना बरोबर आहे ना. दिसायला क्वालिटी कशी आहे, सारखीच. पण चुना जर खाल्ला तर बघा ना, एक आहे ना ताक आणि दूध. ताक बी पांढरं आणि दूध बी पांढरं, बरोबर आहे का. पण दोन्हीची किंमत एक आहे का, नाही ना. याचा फरक आहे. चला, मांजरानं झडप धरली लोण्याचा गोळा म्हणून आणि बाई इकडे तिकडे गेली, झडप मारली मांजरानं, गोळा निघाला रुवाचा. मानवनं उचलून पडलं. मांजराला काय पाहिजे होतं, लोणी. गोळा कशाचा निघाला, रुवाचा. बघा ना, रू आणि लोणी निसाय कसं आहे, सारखं. परिणाम बर कसा, 2 मिनिटात आहे का. नेटच्या परीक्षेमध्ये मुलगा पास झाला, 100, 200, 700 पैकी 700 मार्क कमविले. गावामध्ये आला, लोकांनी स्वागत ठेवलं. बस आईनं मुखामध्ये पेढा दिला की माझं राजा, माझं सोनं, ते माझ्या दुधाचं सार्थक झालं. मी दूध पाजून रक्त पेजवलं. पण ते आज सगळे नेटच्या परीक्षेमध्ये त्याला म्हणून माईने हात फिरला, माय म्हणून. बरोबर आहे का, चूक आहे. आणि वारकाने हात फिरला, काय चाललंय सकाराम. बोला, हात माईने फिरविला आणि हात नाव्याने फिरविला, बरोबर आहे का. पण नाव्याचं हात फिरविणं वेगळं आणि माईचं हात फिरविणं वेगळं. चला, नंबर 2. आपली बायको म्हणत असते, तुमचं जेवण झालंय ना. माय म्हणते, तुझं जेवण झालंय ना. तुझं म्हणण्या म्हणे आणि तुमचं म्हणण्यामध्ये जी आवाजावं बोलती तिच्यामध्ये मोह आहे आणि आरतुर बोलती तिच्यामध्ये प्रेम आहे. आईशी कळवळ्याची करी लाभावीण. आता दोघीने विचारलं, कधी बघा पण किती प्रेम आहे, कधी बघ षटमा. आता हे सांगायची गरज नाही. करोनामध्ये आमचा पट्टा पडला होता बोंडाळी, कोण्याच महाराजाला कीर्तन नव्हती. आला तर कंपनीचे फोन यायचे, लबाड नाही. मी किती बायकोला हाक मारले, लबाड नाही. आता 10 माणसं वाणीवाडीचे माझ्या गाडीत बसा. मी ही जर गोष्ट लबाड असेल आयुष्यात कीर्तन करणार नाही. आणि गोष्ट जर खरी निघाली, तुकाराम महाराज गाडीचा हप्ता भराई. असा मी खनंग भरती हप्ता येत. लोक मला सोनतेला 11 लाख रुपये दिले, मला 40 का देत नाही. मंदिराला लाख रुपये दिले, घोसायला का नाही. आता 10 माणसं गाडीत बसा, गाडी कल्ली की गेटला येते मुंगसावणी घेऊन. मी म्हणलं, तुला कसं कळत आहे ग, आपल्या गाडीची फेरिंगच कळत. आणि करोनामध्ये कुठे गेलती ग फेरिंग. कीर्तन कळालं, कळालं का, कळालं ना तुम्हाला. आई आणि पत्नी दोघी स्त्री आहेत, पण परिणाम वेगळा आहे. रू आणि लोणी सांगितलं, दही सांगितलं, बरोबर आहे ना. न्हावी आणि आई सांगितली. आता कीर्तन कुठं झालंय, तुका म्हणे बाळ, तुका म्हणे माता जैशी स्नेह जा. स्नेह म्हणजे प्रेम, स्नेह म्हणजे प्रेम. आईचं प्रेम आहे. आता उत्तर बघा, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकर. तुका म्हणे बाळ माता चुकलिया वनी.
उत्तर बघा, माता जैसी स्नेहजाळ, म्हणजे काय माईला प्रेम आहे तसं भक्ताला देवाचं प्रेम आहे, पत्नीला पतीचं प्रेम आहे. कीर्तन कळालं ना? पा मुलाचं आईला प्रेम आहे, कधी लक्षात ठेवा. तसं आपल्या गावाचा स्वाभिमान बघा ना चांगल्या पद्धतीने ठेवा. आणि नंबर 1 कार्यक्रम 111 वर्षाचा, एवढं गाव मोठं दणक्या, वेगळे वेगळे समाज पण एका विचारामध्ये करतात, म्हणून तुमचं पुनश्च एकदा कोटी कोटी अभिनंदन. सुंदर छान झालेली सेवा. मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराज, राजे छत्रपती, पांडुरंग परमात्मा, हनुमानजी, सावता महाराज आणि सगळे वडीलधारी तुम्ही मंडळी. नंबर 1 भजने भेटले, वाजविणारे छान भेटले. म्हणून कुण्याही माणसं अच्छे आहे का नाही आता सगळ्याला कीर्तन सुटलं पब्लिकला. वा काय गाव हुशार आहे हो. आणि कसलाही चाकरी जाऊ नका, छटाक साखरण 11 शिंगल पाणी पेत्रा गुळवणी हे असलं नका. कमीत कमी पांडुरंगाच्या मंदिरातून घरी जाईपर्यंत बरोबर आहे का चूक आहे? नंबर 1 केलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं छान. हा आणि भजने नंबर 1. या पा जेवढी सोय महाराजाची करता एवढी सोय माझ्या शिलेदार मावळ्याची भजनेची. कीर्तन कळालं का? आम्हाला म्हणते दूध पेता का रोगल्ली इगडी काय म्हणते आम्हाला डोसक दाबू का नरड दाबू. आणि भजना म्हणजे आले का भजनी, आले भजनी, वरण कमी टाका पाणी. ह्या डोसक्यात माईक घातलं पाहिजे. नाही बरोबर आहे का चूक आहे? शेवढी किंमत करताना अन्नदान करा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा चांगल्या पद्धतीनं. तरुण मंडळी, माता भगिनी, सप्त्यातली कमिटी, अन्नदान करणारे, पंक्तीवाले आणि महाराजाचे यजमान सोडे सगळ्यांनाच आशीष भरभरा ठेवा. बस उदंड आयुष्य लाभो. बस हीच हनुमंतरायाला, तुमच्या पांडुरंगाला, राजे छत्रपती सावता महाराज, मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराज, वडीलधारी सगळे आपले परंपरी यांच्याची विनंती की दुर्बुद्धी ते मना कदा अनुभवणार आहे. असंच आयुष्य द्यावं. बस आणि उत्तर असा कार्यक्रम चालावा. एकाही माणसानं उठू नका. आणि माणूस जर उठलं मी डायरेक्ट त्याच्या घरला जाईल. हे नाही पैसे देऊ त्या दोघांना, त्याच्या घरी जाऊन बसतो. देत नाही धडक घेतो. लोक समजालाच का तू? एकाही माणसानं उठायचं नाही. मी काही गडबड करणार नाही, काही नाही. मस्त खुर्ची टाकून बसतो. काय माझ्या बापाचं बिघडाले, दक्षिणा देऊन नको पाया पडतो. बोया म्हणते मायो आणि आम्ही आणले नाहीत. 2-2 मनी द्या. मी का घेईना का काय? तरी एका बाईनं काळेच मणी दिले, मी तसेच हातात बांधायचो. बोया म्हणते कोण पिढा आणली गई. 11 वर्ष कुठं गेल तर तिकडे गांजर गोंड्यात पिढ त्या गाथा. Oh